नमस्कार मंडळी. ओके, तर ना खूप दिवस झालं मला एक टॉपिक सुचलेला आहे आणि त्याच्यावरती मी खूप विचार केले आणि कन्क्लुजनवर आली आहे मी. तर मला खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायचा होता, पण मला वेळ नाही भेटत व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ना जेव्हापासून मी आई बनली आहे ना, तर मी असं विचार करत असते की मी आई असताना किंवा मी मुलगी असताना मला काही अपेक्षा होत्या ॲज अ चाइल्ड म्हणून, माझ्या मम्मीकडून, बहिणीकडून किंवा लोकांच्याकडून. आणि मी आता आई बनली आहे, तर मी विचार करते की आता माझ्या मुलाची काय अपेक्षा असू शकते माझ्याकडून. तर मी ते प्लस मायनस असे करत असते. ओके, तर बऱ्याच आई बापांचं, ओ सॉरी बापाचा नाही, मोस्टली आईचं असं मी ऐकलं आहे की खास करून जे मुलांचे आई आहेत ना, त्यांचं मी ऐकले जेव्हा त्यांचं मुलाचं लग्न होतं ते. तर ना त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या बाप लेकाच्या मध्ये माझे हाल होतात. बापाचं ऐकायचं का मुलाचं ऐकायचं? मी काय करू? मला पोरगा पाहिजे, नवरा पाहिजे, मी काय करू? ठीक आहे, तर विषय असा आहे, आता तुमचं लव्ह मॅरेज झालं असेल तर तुम्ही खूप वर्षापासून तुमच्या नवऱ्याला ओळखता. जर अरेंज मॅरेज असेल तरी तुम्ही 1-2 वर्ष तरी प्रेग्नेन्सीसाठी घेतलीच असतील. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या माणसाचा स्वभाव कळतो की बाबा कधी चिडतात, कधी रागवतात, काय अपेक्षा असते, काय असतं. आणि इव्हन तो मुलगा लग्न व्हायच्या वयापर्यंत तुमच्याकडेच असतो. त्यामुळे तुमचेच संस्कार, तुमच्याच अपेक्षा, तुम्हाला जसा आहे तो मुलगा तसाच तुम्ही त्याला वाढवलेला असणार आहे. ओके, मग हा विषय कसा काय येतो की याचा ऐकू का त्याचा ऐकू, मला काही समजत नाही. ओके, तर मग नवऱ्याचाही विषय तुम्हाला माहिती आहे काय पाहिजे काही नाही. मुलालाही तुम्हीच वाढवलेलं आहे, मुलाचंही तुम्हाला माहिती आहे की ह्याला कधी काय पाहिजे. म्हणजे एकंदरीत काय की एक स्त्री किंवा एक आई, तिला माहीत असायला हवं की कुठे प्लस करायचं, कुठे कधी मायनस करायचं आहे. म्हणजे जर बापाचा प्रॉब्लेम असेल तर कोणत्या पद्धतीने, कोणत्या वेमध्ये कसं कन्व्हिन्स करायचे, जर कुणाची बाजू बरोबर आहे, कुणाची बाजू चुकीचं आहे, हे 100% आईला माहीत असायलाच हवं. हो की नाही? हे माझं कन्क्लुजन आहे. ओके, जगाचं काय आहे मला नाही माहिती, पण मला तर असं वाटतं की एका आईला